श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्रज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या भागामध्ये आपण मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. तर दरवर्षी सूर्यग्रह हा दिनांक 14 जानेवारीला बदलतो अथवा 15 जानेवारीला बदलतो आणि त्यावेळेला मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा संक्रमण काळ चालू होतो. तर मासिक भविष्य हे वर्तवत असताना सूर्याच्या भ्रमणाचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सूर्याभोवती सगळे ग्रह भ्रमण करतात. स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य हा सगळ्या ग्रहांना ऊर्जा देतो आणि तो ग्रह ऊर्जा देत असल्यामुळे, तो ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे सूर्याच्या प्रकाशाने बाकीचे सर्व ग्रह हे प्रकाशित होतात. म्हणजे सूर्य हा स्वतःच स्वयंप्रकाशी तारा आहे आणि बाकीचे ग्रह त्याच्या प्रकाशाने ऊर्जा आणि तेज प्राप्त करतात. म्हणूनच सूर्याच्या भ्रमणावरती मासिक भविष्य हे खऱ्या अर्थाने अवलंबून आहे आणि चंद्राच्या भ्रमणावरही अवलंबून आहे. कारण सूर्य जसा आत्मा आणि प्रकाशाचा कारक आहे तसा चंद्र हा मनाचा कारक आहे आणि चंद्र हा फास्ट मुव्हिंग प्लॅनेटमध्ये सगळ्यात लवकर राशी बदलणारा, जलद गतीने राशी बदलणारा ग्रह असल्यामुळे सूर्य आणि चंद्र यांच्या गोचर भ्रमणावरतीच मासिक राशी भविष्य अवलंबून असते. मागील भागांमध्ये आपण सूर्याच्या भ्रमणावरती म्हणजे दिनांक 15 मे 2024 पर्यंतचं राशी भविष्य सूर्याच्या भ्रमणावर बघितले. आता या महिन्यामध्ये 15 मेला 2 महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. एक म्हणजे सूर्याचं भ्रमण वृषभ राशीत येणार आहे आणि 2 म्हणजे राहू मंगळ या 2 ग्रहांच्या युतीमुळे अंगारक नावाचा योग तयार होणार आहे. सर्वप्रथमतः आपण मासिक राशी भविष्य बघत असताना 12 राशींविषयी विचार करताना सुरुवातीच्या 3 राशी ज्या आहेत म्हणजे मेष, वृषभ आणि मिथुन या 3 राशींविषयी विचार करूया आणि त्याविषयी मासिक राशी भविष्याविषयी माहिती घेऊया. तर मागेच सांगितलेले आहे की मेष लग्न असो अथवा मेष राशी असो, जे ग्रह अतिशय दीर्घ काळानंतर म्हणजे गुरु आणि शनी हे राशी परिवर्तन करतात त्यांचा प्रभाव हा त्या काळापर्यंत तसाच राहतो, तो बदलत नाही. इतर जे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहेत म्हणजे गुरु आणि शनी नंतरचे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट कोण आहेत सगळ्यात जास्त, तर शुक्र, बुध आणि मंगळ आहे चंद्राच्या नंतर. तर त्यांच्या गोचर भ्रमणाचा इफेक्ट 12ही राशींना कसा प्राप्त होईल याची माहिती घेऊया. सुरुवात करूया सगळ्यात प्रथमतः मेष राशीपासून. मेष राशी कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये अथवा जन्मलग्न कुंडलीत प्रथम स्थानात एक आकडा असेल अथवा चंद्र राशी म्हणजे चंद्र जिथे बसलेला आहे पत्रिकेत तिथे एक आकडा दिलेला असेल तर तुमची चंद्र राशी मेष आहे अथवा एक आकडा प्रथम स्थानात असेल तर तुमचं लग्न मेष आहे. तर मेष लग्नाला अथवा मेष राशीच्या व्यक्तींना हे भविष्य कसे असणार आहे येणारे 1 महिन्याचे म्हणजे 15 मे पासून पुढे 15 जून पर्यंत त्याची थोडक्यात माहिती घेऊ. सूर्यग्रह गोचरीने बदलेल त्यावेळेला तो वृषभ राशीमध्ये येईल म्हणजे मेष लग्नाच्या अथवा मेष राशी जातकांना सूर्य हा दुसरा होईल. तसेच अंगारक योग जो होणार आहे तो राशीच्या व्ययस्थानातून अथवा लग्नाच्या व्ययातून होणार आहे. तर ते भ्रमण कसे जाणार आहे तर राहू हा त्या ठिकाणी कोळसा आहे म्हणजे हिंदीत सांगायचं तर कोयला आहे आणि मंगळ हा अग्नी आहे. अग्नी आणि कोळसा एकत्र आले तर काय होतं, भडका उडतो म्हणजे प्रचंड वणवा निर्माण होतो. मग मंगळ आणि राहूच्या युतीमुळे अंगारक नावाचा अतिशय उष्ण असा म्हणजे अतिशय तापट असा योग निर्माण होतो ज्यामुळे व्यक्ती अतिशय तापट होऊ शकते. मुळातच मेष लग्न हे मंगळाचे आहे आणि मंगळ हा अतिशय तापट आणि अतिशय तप्त असा ग्रह आहे. त्यात राहूसारख्या ग्रहाबरोबर तो जाणार आहे जो त्याचा शत्रू ग्रह आहे. तर मेष राशीच्या लोकांना पंचमेश अथवा लग्न राशी मेष विचार केला तर पंचमेश सूर्य धनस्थानातून जाणार आहे तर सरकारी क्षेत्रातून धनाचा लाभ होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांना त्यांच्याच विद्येमुळे त्यांनी आधी संपादन केलेल्या विद्येमुळे धनाचे आगमन होऊ शकते. अथवा मेष राशीचे अथवा मेष लग्नाचे जे लोक सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या नोकरीमधून बढती मिळू शकते. फक्त लग्नेश वयात राहूमध्ये असल्यामुळे अचानक खर्च उद्भवू शकतात. तर खर्च करत असताना अथवा कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असताना मेष राशीच्या लोकांनी अथवा मेष लग्नाच्या जातकांनी विचारपूर्वक पुढील 1.5 महिने इन्व्हेस्टमेंटचा विचार हा 15 मे पासून पुढील 1.5 महिने अत्यंत काळजीपूर्वक करावा. आरोग्याच्या बाबतीमध्ये समस्या उद्भवू शकतात कारण मेष लग्नाला लग्नेश स्वतःच राहू बरोबर जाईल जो शत्रुस्थानाला रोगस्थानाला पाहिल. तर कोणत्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात तर गॅस्ट्रिक ट्रबल होणे अथवा भाजणे अथवा अपघात होणे. तर वाहन चालवताना पुढील 1.5 महिने काळजी घ्यावी. अंगारक योग तयार होत असल्यामुळे शक्यतोवरती गणपतीचे दर्शन करून मेष राशीच्या लोकांनी पुढील 1.5 महिने
गं गणपतये नमः, गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. जप किमान रोज 5 माळा करावा. नित्य गणपतीचे दर्शन झाल्यास अतिशय उत्तम आहे. मेष राशीच्या लोकांना कोणती गोष्ट सगळ्यात चांगली जाणार आहे, तर गोचर भ्रमण शुक्राचे जे आहे ते अत्यंत चांगले जाणार आहे. ते राशीतूनच जाणार आहे. सप्तमेश होऊन तिथे ते जाणार असल्यामुळे भागीदारीच्या व्यवसायातून यशाची प्राप्ती होऊ शकते. तसेच पत्नीबरोबर संबंध मधुर होतील आणि पत्नीबरोबर एखाद्या ठिकाणी प्रवासाचा योग येईल आणि त्यातून सुद्धा लाभ होतील. अथवा सप्तम स्थान हे समोरच्या अपोजिट सेक्स स्थान असल्यामुळे अपोजिट लिंगाच्या व्यक्तीकडून आर्थिक फायदा होऊ शकतो, कारण सप्तमेश लग्नी येणार आहे गोचरीने. त्याचप्रमाणे बुधाचे भ्रमण बदलल्याच्या नंतर तृतीयेश लग्नी येईल आणि षष्ठेश लग्नी येईल. हा बुध पोटाचे विकार निर्माण करेल. म्हणूनच मेष राशीच्या लोकांनी अथवा मेष लग्नाच्या जातकांनी जास्तीत जास्त आरोग्यविषयक काळजी घ्यायची आहे. जे पदार्थ खाद्यपदार्थ पचायला अतिशय जड आहेत त्यांचे सेवन करणे शक्यतोवर टाळायचे आहे आणि अतिशय हलका आहार त्यांनी पुढील 2.5 महिने घ्यावा, जेणेकरून तब्येत उत्तम राहील. कारण तब्येत उत्तम असेल तर तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये चमकू शकता, कार्य करू शकता. म्हणून सगळ्यात जास्त मेष राशीच्या लोकांना अलाराम आहे की त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि अति उत्साहामध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही ठिकाणी निवेश म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करू नये. कोणाच्या बोलण्यात येऊन त्यांनी पुढील 2.5 महिने शक्यतोवरती इन्व्हेस्टमेंट करणं टाळावं. त्यानंतरची पुढील माहिती आहे ती वृषभ लग्न अथवा वृषभ राशीच्या व्यक्तींविषयी. वृषभ लग्न म्हणजे प्रथम स्थानामध्ये जर 2 आकडा येत असेल अथवा चंद्र ज्या ठिकाणी कुंडलीत बसला आहे तिथे 2 हा आकडा लिहिला असेल तर मेष लग्नाप्रमाणेच त्यांचे 2 आकडे लिहिल्यामुळे चंद्र राशी वृषभ होईल आणि तिथे प्रथम स्थानात 2 आकडा लिहिला असेल तर लग्न वृषभ होईल. वृषभ हेच्या गोचरीचा म्हणजे वृषभ राशीला गोचर ग्रहांचा परिणाम अतिशय शुभ आहे. कारण एकतर राहू मंगळासारखे पापग्रह लाभातून जातात. सर्वच ग्रह आणि मुळात पापग्रह हे लाभस्थानात अत्यंत शुभ फळं देतात. फक्त वृषभ लग्नाला आणि वृषभ राशीला मंगळ योगकारक नाही, तो व्ययशून लाभामध्ये आहे. परंतु तसाच तो सप्तमेशून सुद्धा लाभामध्ये आहे. म्हणजे तुमच्या पार्टनरचे प्रमोशन होऊ शकते. म्हणजे ज्या वृषभ लग्नाच्या जातकांचा विवाह झालेला आहे अथवा वृषभ राशीच्या जातकांचा विवाह झालेला आहे त्यांच्या पार्टनरचे नोकरीत प्रमोशन होऊन त्यांना उत्तम बातमी येऊ शकते. अथवा भागीदारीमध्ये असतील, मग ती टेक्निकलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात भागीदारी असेल, ऑटोमोबाईल क्षेत्रात असेल, अथवा मंगळाचे जे फील्ड आहे म्हणजेच कन्स्ट्रक्शन असेल अथवा लँड डिलिंग असेल त्याच्यामध्ये भागीदारीतून एखादा मोठा लाभ होऊ शकतो आणि त्या लाभातून तुम्ही निवेश करत असताना परत इन्व्हेस्टमेंट करत असताना ती मात्र काळजीपूर्वक करावी. कारण वृषभ लग्नाला अथवा वृषभ राशीला मंगळ हा योगकारक होत नाही, परंतु लाभामध्ये राहू उत्तम फळ देणारा आहे. त्याविषयी काही काळजीचं कारण नाही. फक्त पुढील 1 महिना वृषभ लग्नाला अथवा वृषभ राशीला लग्नेश स्वतःच व्ययात आहे, परंतु शुक्राला व्ययात जाण्याचा दोष लागत नाही. उलट व्ययातला शुक्र भोगविलास आणि धन देतो. त्यामुळे धनाचे आगमन वृषभ राशीच्या लोकांना आणि वृषभ लग्नाच्या लोकांना भरपूर होणार आहे. फक्त त्याचा निवेश करत असताना काळजीपूर्वक करावा, जेणेकरून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग होईल आणि ते पैसे तुम्हाला पुढे कामाला येतील. त्यानंतर रवीचे भ्रमणही लग्नी असणार आहे. चतुर्थेश लग्नी येणे म्हणजेच प्रॉपर्टीचा लाभ होणे. जुनी प्रॉपर्टी हस्तगत होणे, कारण शनीचाही प्रभाव पुढील 1 वर्ष चतुर्थ स्थानावर असणार आहे. म्हणजे जुनी प्रॉपर्टीचा लाभ होणे अथवा जुनी प्रॉपर्टी विकत घेणे असा योग वृषभ लग्नाच्या अथवा वृषभ राशीच्या लोकांना पुढील 1 महिना आहे. काळजी घेण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे लग्नेश शुक्र व्ययात असताना त्या ठिकाणी वृषभ लग्नाच्या लोकांनी शक्यतोवरती तेलकट पदार्थ खाणे टाळावे, जे स्किनला हानिकारक होऊ शकतात. अन्य काळजी घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. बाकी सर्व ग्रहमान पुढील 1 महिना हे आर्थिकदृष्ट्या उत्तमच आहे. वृषभ लग्नाच्या जातकांनी कोणत्या मंत्राचा जप करावा, पुढील 1 महिना 15 मे पासून पुढील 1 महिना वृषभ लग्नाच्या जातकांनी सुद्धा मंगळाचा अंगारकाय नमः या मंत्राचा कमीत कमी 5 माळा जप रोज करावा, जेणेकरून मंगळाचे दुष्परिणाम टळतील आणि मंगळाचे शुभफल प्राप्त होईल. तर आता पुढील राशी आहे ती म्हणजे मिथुन. तर मिथुन राशीविषयी माहिती घेत असताना प्रथम स्थानामध्ये कुंडलीच्या 3 हा आकडा असेल अथवा कुंडलीमध्ये चंद्र ज्या ठिकाणी बसला असेल तिथे 3 आकडा असेल तर तुमचं लग्न मिथुन आहे अथवा चंद्र राशी मिथुन आहे. तर मिथुन लग्नाच्या जातकांना अथवा मिथुन राशीच्या जातकांना काय फायदे होणार आहेत, तर जे मिथुन लग्नाचे जातक आहेत त्यांच्या राशीच्या एकादश स्थानातून योगकारक शुक्र ग्रहाचे भ्रमण होणार आहे. जो शुक्र ग्रह पंचमेश आणि द्वादशेशून लाभामध्ये आहे. तर हा शुक्र ग्रह सट्ट्यातून म्हणजेच तुम्हाला लॉटरी असेल अथवा शेअर मार्केट असेल या क्षेत्रातून नक्कीच पुढील 1 महिना उत्तम फायदा करून देईल. अजून काय फायदा होणार आहे, तर जे एंटरटेनमेंट विभागात आहेत, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आहेत, सॉफ्टवेअरमध्ये आहेत अथवा
आर्किटेक्ट क्षेत्रात आहेत, या सगळ्याच क्षेत्रातील लोकांना उत्तम आर्थिक फायदे होताना पुढील 1 महिना दिसून येईल. शुक्राचे कारकत्व जे अवलंबतात, म्हणजे जे कपडा मार्केटमध्ये आहेत अथवा परफ्यूम क्षेत्रात आहेत, त्यांनाही हा शुक्र उत्तम प्रमाणात लाभ करून देताना दिसून येईल. राशीच्या अथवा लग्नाच्या दशमस्थानातून राहू आणि मंगळाचा अंगारक योग होत आहे. फक्त कार्यक्षेत्रामध्ये कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. संतापून, तापून, उद्धटपणे उत्तर देऊ नका. हे मिथुन लग्नाच्या लोकांना सांभाळायचे आहे अथवा मिथुन राशीच्या लोकांना सांभाळायचे आहे. दुसरे असे की रवी हा ग्रह जो आत्म्याचा कारक आहे, तो राशीच्या व्ययातून अथवा लग्नाच्या व्ययातून जाणार आहे. तो तिथे तृतीयेश म्हणून व्ययात जाणार आहे. तर छोटे प्रवास करत असताना, देशांतर्गत लहान प्रवास करत असताना तुम्ही काळजी घ्यावी. प्रवास करत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक ॲग्रीमेंट, कोणाबरोबर नवीन ओळख झाली म्हणून करू नये. तसेच तृतीय स्थानी फ्रंट कम्युनिकेशनचे असल्यामुळे कम्युनिकेशन करत असताना अतिशय सावधपूर्वक कम्युनिकेशन करा. कोणतेही डील करत असताना काळजीपूर्वक वचन द्या. हे मिथुन लग्नाच्या जातकांना अथवा मिथुन राशी जातकांना सांभाळायचे आहे. बाकी दशमामध्ये मंगळ दिग्बली झालेला आहे आणि तो दिग्बलाचीच फळं देणार आहे. ते अतिशय उत्तम आहे, कारण दशमस्थानात मंगळ हा गुणदीपक सांगितलेला आहे. तो मित्र राशीला आहे, लाभेशून तिथे आलेला आहे, राहूसारख्या ग्रहाबरोबर आहे. दशमेश पण लाभामध्ये आहे. एक प्रकारे मागील महिन्यापर्यंत जोवर गुरु मेष राशीमध्ये होता तोवर हा एक प्रकारे अन्योन्य योग तयार झाला होता मंगळ आणि गुरुचा. तो आता संपलेला आहे, कारण गुरु वृषभ राशीत आलेला आहे, दशमेश व्ययात गेलेला आहे. म्हणजे मिथुन लग्न अथवा मिथुन राशीच्या लोकांना प्रवास हे देशाच्या बाहेर सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये आता होऊ शकतात आणि परदेशात एखादं प्रपोजल येऊ शकतं अथवा परदेशामध्ये नोकरीला जाण्याची संधी येऊ शकते आणि त्यातून उत्तम फायदे मिळताना दिसून येतील. श्री शिवाय नमस्तुभ्यम.